आता बातमी आहे मुंब्र्यातली। एमआयएमच्या नगरसेविका सेहर शेखनं जितेंद्र आव्हाडांना कैसा हराया म्हणत डिवचलं होतं आणि आता 8 दिवसानंतर आव्हाड मुंब्र्यामध्ये आले आणि सेहर शेख बालिश असून बालिशपणा महत्त्व देत नाही अशा शब्दामध्ये सेहर शेखचा त्यांनी समाचार घेतला। पाहूया। कैसा हराया बालिश असतात त्या बालिशपणाला जास्त आपण महत्त्व देणं हे मला संयुक्तिक वाटत नाही। कैसा हराया असं म्हणत जितेंद्र आव्हाडांना डिवचणाऱ्या मुंब्र्याच्या नगरसेविका सेहर शेखला आव्हाडांनी उत्तर दिलं। आव्हाडांनी सेहर शेखला बालिश म्हटलंय। मुंब्र्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं आव्हाडांचं स्वागत करण्यात आलं। यावेळी आव्हाडांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी घोषणाही दिल्या। तर कैसा हराया म्हणणाऱ्या सेहर शेखला आव्हाडांनी बालिश म्हटलंय। कैसा हराया उन लोगों के घमंड की धज्जियां उड़ाई है आपने, जिनको लगता था कि हम ताल्लुक के मोहताज हैं, बट वो लोग ये भूल गए कि हम सिर्फ और सिर्फ अल्लाह के मोहताज है, किसी के बाप के मोहताज नहीं है। और ये मुमरा ने अल्हम्दुलिल्लाह साबित किया है, स्पेशली 30 नंबर पैनल ने। मैं शुक्रगुजार हूँ आप सबकी, जिस तरीके से बढ़ चढ़ कर हम सब ने इस बार एमआईएम पार्टी के सभी कैंडिडेट्स को जिता कर लाया है, अल्हम्दुलिल्लाह। आणि अशा प्रकारे काय बालिश आहे, लहान आहे, काय त्याच्यामध्ये बालिश असतात त्या बालिशपणाला जास्त आपण महत्त्व देणं हे मला संयुक्तिक वाटत नाही। आपला परिपक्वपणा दाखवून ते टाळलेलं बरं आहे। सेहर शेखचे वडील आधी जितेंद्र आव्हाडांसोबतच काम करत होते, पण वर्षानुवर्षे काम करून तिकीट न दिल्यामुळे सेहर शेखच्या वडिलांनी एमआयएमचा हात पकडला आणि मुंब्र्याच्या वॉर्ड क्रमांक 30 मधनं एमआयएम पूर्ण पॅनल जिंकून आणलं। अभी एक वार्निंग देता हूं, फ्यूचर में कभी कोई लड़की के मुस्तकबिल के साथ नहीं खेलना, नहीं तो ये हमारी अवाम एक होकर कैसा विकेट गिराती है, देखा ना। चाहे वो हिंदू हो, मुस्लिम हो, सिख हो, ईसाई हो, बेटी सबकी बेटी होती है। बेटी का नाद नहीं तो तेरे नाद से पतंग उड़ाऊंगा। हाँ, तेरे को लगा था हार जाएंगे, और ये वही अवाम है जिसने मेरे बोलने पे तेरी तुतारी बना दी। सकाळी 6 वाजेस्तोरीच माझ्या घराचे इथे उभे होते। प्रत्येकाला तिकीट हवं असतं, काही जणांना तिकीट देऊ शकतो, काही जणांना आपण तिकीट नाही देऊ शकत। त्याचा दोष, जसं विजयाचं श्रेय लोक मला देतात, तसं हे तिकीट नाकारणं हे सुद्धा पक्षाच्या एकंदर वातावरणात जर पक्षाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं असेल की तिकीट देऊ नका, तर मी नाही देऊ शकत। त्यात काय मोठं आहे? मी माझं तोंडच उघडत नाही, मी तोंडच उघडत नाही। त्यामुळे ठीक आहे, त्यांना जे बोलायचं आहे ते बोलू द्या। उगाच माझ्या तोंडातनं नको ते निघायचं आणि नको ते घडायचं। सेहर शेख आणि तिचे वडील दोघेही आता एमआयएम कडनं नगरसेवक म्हणून निवडून आलेत। तर सेहरच्या मुंब्रा हिरवा करू या वक्तव्याला देखील आव्हाडांनी उत्तर दिलं। देशानं तिरंगा स्वीकारलेला आहे असं प्रत्युत्तर आव्हाडांनी दिलं। अब मेरी गुजारिश है आप सबसे कि आने वाले 5 साल बाद भी जब इलेक्शंस होंगे इंशाल्लाह, आप लोगों को उस इलेक्शन में इससे भी बड़ा मुंह तोड़ जवाब उनको देना है। पूरे के पूरे मुंब्रा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाल्लाह। हर एक कैंडिडेट इंशाल्लाह 5 साल बाद सिर्फ और सिर्फ एमआईएम का आएगा, क्योंकि अब इलेक्शन में आप मजलिस की ताकत समझ चुके हैं। माझं नेहमीचं म्हणणं असतं की देश संविधानावर चालतो। संविधान या देशाचा आत्मा आहे आणि या देशाचा स्वीकारलेला रंग तिरंगा आहे। त्यामुळे कोण कुठल्या रंगाचं काय म्हणतं ह्याला काय अर्थ नसतो। त्याला प्रसिद्धी माध्यम प्रसिद्धी देत असतात आणि त्या प्रसिद्धीवरती लोक खेळत असतात। मुंब्र्यात आधी जितेंद्र आव्हाडांचा दबदबा होता, पण यावेळी ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत एमआयएमनं 5 नगरसेवकांचं खातं उघडलंय आणि यापुढे देखील मुंब्र्यातली लढाई
आव्हाड विरुद्ध MIM अशीच असेल. सुनील जाधव सह गणेश थोरात, TV9 मराठी, मुंब्रा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.